One of the best pre you can take. चला प्री वर्कआउट मध्ये मी घेतलाय काचेचा ग्लास, त्याच्यामध्ये कॉफी, ब्लॅक कॉफी, पाणी, बस. घेऊया कॉफी. मी माझ्या घरी एन्जॉय करतो, तुम्ही तुमच्या घरी एन्जॉय करा. जे ब्लॅक कॉफी पित नाहीत त्यांनी लगेच हा व्हिडिओ डिलीट करा, आणि जे ब्लॅक कॉफी पितात त्यांनी एन्जॉय करा. चला लेट्स गो. खतरनाक ब्लॅक कॉफी झालेली आपली. आता आपण जाऊया जिममध्ये. खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येतोय आणि असेच आता कायम व्हिडिओ येत राहावेत अशी अपेक्षा करूया. असा मी प्रयत्न करेनच, तुम्ही पण थोडीशी प्रार्थना करा. करू आपण व्हिडिओ आणूच प्रत्येक आठवड्यात. तर चला भेटूया जिममध्ये, करूया वर्कआउट. चला वी आर इन द जिम. करूया आपला वर्कआउट. आज करूया चेस्ट वर्कआउट. थोडासा नाही, भरपूर करू. भेटूया. चला चलो बस. अरे काय झालं. चला करूया चालू. थोडासा वॉर्मअप खूप महत्त्वाचा. मस्त एकदम शोल्डर ते रोटेटर कप्स मस्त गोल 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 फिरवायचे, म्हणजे इंजुरी होणार नाही. आजचा व्हिडिओ असा माहितीसाठी नाही, आज आपण फक्त गंमतच करणार आहे. ह्याची त्याची मापं काढणार आहे, दुसरं काय नाही. आणि थोडासा वर्कआउट करणार आहे याड्या. त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ एन्जॉय करा. आजचा व्हिडिओ आज खूप दिवस होत नाही, त्याच्यामुळं माहिती खूप झाली, माहिती खूप आहे. लोकांना गरज एंटरटेनमेंटची आहे, आपण एंटरटेनमेंट देऊ. चला करूया 50-60 पुशअप्स. आता बघा 50-60 म्हणजे खरोखर 50-60 मारतो आपण लय डेंजर आहे बरं का, तुम्हाला माहिती आहे आपण लय डेंजर आहे. करूया चालू. चला मस्त. ओके 55 पुशअप्स. 55. 1 2 3 4 5 6 7 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 46 हा 47 48 49 50. अयो कुठला की आज कुठला शोभ आहे. अरे कसं काय 51 3 4 5 करणार म्हणल्यावर करणार, काही विषय नाही. आता तोंड दिसतंय का नाही पण असं बसून बोलूया. 55 पुशअप्स वॉर्मअप. ओके आता परत चालू वर्कआउट. याला नाही जमत, याला जमून झालं. चला सुरुवात करूया इन्क्लाइन प्रेस पासून. अरे सगळं राहिलं आज, काय तर राहिल्यासारखं वाटतं ना. काय राहतंय माहिती आहे का, रामकृष्ण हरी व्हॉइस. अरे भाई रामाचं नाव घेतल्याशिवाय कसं चालू करू शकतो आपण वर्कआउट. चला मग. जय बजरंगबली, जय श्रीराम. थोडासा वॉर्मअप सेट घेऊ पहिला. आज आपण सगळे सेट रेकॉर्ड नाही करणार, आज आपण एकच सेट रेकॉर्ड करणार आहे, पण खासवाला एकदम प्रॉपर. चला एकार पंप आलाय पुशअप्सनंच. पहिला सेट घेतो वॉर्मअपवाला, त्यानंतर वर्किंग सेट चालू करू. चला स्टेजची ना करू शकतो. ठीक आहे. मस्त. हे बघ पूर्ण स्ट्रेच. नाही सर हो मस्त मस्त. चल भ्यायचं नाही. चला घेऊया यो बॉयज. चला 35 kg
3 सेट्स दिसतोय का मी दिसतोय. 6 ते 8 रेपिटेशन हिट करायचा प्रयत्न करू. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड झाला पाहिजे थोडासा. 30 केजीवर खूप दिवस झाला अडकलो आपण. चला लिफ्ट देता का फक्त लिफ्ट करून द्या फक्त. ठीक आहे, सपोर्ट घ्यायला लाजू नका. अय्या थांबा सपोर्टला. सपोर्ट 3 4 2 more. Last one. Up. थँक्स. हा बेकार. सपोर्ट घ्यायला लाजायचं नाही, अजिबात लाजायचं नाही. दिवशी डायरेक्ट मस्त. चला लेट्स गो. जायचं नाही या ठिकाणी, सरांना बोलवलं सपोर्ट द्यायला. हो 6 रेपिटेशन. Sure, go. 1. Press. 2. Press. Cell. And press. Take last. लास्ट. हा Down. Cell. Push. Okay. Comfortable नाही. हा जरा मस्त आहे, पण मस्त. थँक्यू. आज आपण आलोय क्लॅन फिटनेसमध्ये बाणेरला. वन ऑफ द फायनेस्ट जिम आय हॅव एव्हर विजिटेड असं म्हणलं तरी हरकत नाही. असा विषय जिम खास आहे, इक्विपमेंट्स तर विषयच आहे. आणि हा आज आपण 35 kg डंबल प्रेस करतोय. भारी वाटतंय. फाटलेली आहे एवढी, पण ठीक आहे. अजून 2 सेट्स घेऊ. एक 35 kgचा घेऊ आणि लास्टचा 30 घेऊ मॅक्सिमम रेपिटेशन्सनं. एक किरकोळ आहे तरी बाकीचे हे किरकोळ आहे जिममध्ये. भाई सौम्य मुळके आल्यावर तुम्हाला माहिती विषय कसा असतो. करूया. हाय ग, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जिममध्ये शिकलेली. आता हे सपोर्ट घेणं असं नाही की वेट जाणार नाही, पण त्या फिजिकल सपोर्टपेक्षा वी रिक्वायर मेंटल सपोर्ट लॉट मोर इंग्लिश. हां ठीक आहे, बरोबर आहे इंग्लिश आपलं. म्हणजे गाण्याला जोडलं आहे, आपलं नाव जोडू आपण. हां तर एक मेंटल सपोर्ट असतो ना, ती गळ्यावर पडणार नाही. जो आपल्याला आपल्या आईवडिलांचा असतो, की वडिलांचा असतो आपल्याला, की भाई काय पण होते गळ्यापर्यंत काय नाही येणार. गळ्यापर्यंत काय आलं तर तसंच एक सपोर्ट, मेंटल सपोर्ट वेट उचलताना पण प्रत्येकाला गरजेचा असतो. आणि तो सपोर्ट घ्यायला लाजायचं नाही. घ्यायचे तर नाही, वेट उचलायचे पण लाजायचं नाही. चला एक तर झाले 2-3 सेट झाले इन्क्लाइनचे. आता आपण जाऊया फ्लॅट प्रेसकडं. फ्लॅट प्रेसची तर मशीन आहे, भारी मशीन आहे. ती मशीन घेऊ आपण आणि मग फ्लाईस आणि शोल्डर. हे डेंजर वर्कआउट. एवढ्यातच कार्यक्रम एवढं झालं पाहिजे. चला लेट्स गो. वेट ठीक आहे.
व्हॉट इज 160, 140, 130, 150? ठीक आहे ना, मस्त रिजनेबल आहे. 15 रिपिटेशन हो गए. मस्त. चल जायचं. 5, 6, 7, स्लो 11, 12, 30, partial. चला बस थोडासा पंप चेक करू. ते इन्क्लाइन आणि फ्लॅट फ्रेश झालेला आहे. थोडासा चेक करू आणि असं वाटतंय आपल्याला की आता मस्त पंप. वाव पंप आलाय. वाव पंप आला. काय फायबर दिसतं राव. कॅमेरा पाहिजे होता पण ठीक आहे, येईल कॅमेरा एक दिवस तर फायबर पण दिसतील, सगळं दिसेल. आता आपल्याला कटिंगच्या मार्गाला लागलं पाहिजे असं वाटतंय. कटिंगच्या मार्गाला लवकरच आपण लागणार आहे सून. वा साईज मस्त एक्सपेक्टेशन्सनुसार साईज झालेली आहे. आता थोडंसं आपण कटिंग करूया. आता आपण जाऊया फ्लाईंग. चेस्ट फ्लाय करू आणि मग शोल्डर. चला चेस्ट फ्लाय. इथं खरी गंमत आहे. वेट लावलेलं तर आहे ओके. बघूया अजून लावलं तरी चालेल. वेट थोडंसं वाढवूया आपण. 55 करू. स्ट्रेचला गंमत आहे मागं पुढं अडकाय नाही. ठीक आहे पण स्ट्रेट मस्त. स्ट्रेच. partial. नाईस. थोडशा गप्पा आणू, थोडशा गप्पा मारू. आता एकासोबत बोलत होतो मी. एक नवीनच मित्र झाला माझा. यूज करायचंय का नाही ना. तर आता एकासोबत मी गप्पा मारत होतो. माझा एक नवीन मित्र झाला. आमचं बोलणं झालेलं डाएट आणि स्लीप आणि रेस्ट म्हणजे किती महत्त्वाचे. वर्कआउट स्प्लिट आणि ह्या बाकीच्या गोष्टींपेक्षा. तर त्याच्यावर मला आठवलं आपलं पण थोडंसं डाएट आणि अरे आवाजमधूनच कमी करते, मधनं जास्त करते. सगळे लोक तोंडाडं बघतात पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. बघितलं तर बघितलं, आपण काय कुणाला घेत नाही. हां तर मग डाएट आपला पण डाएट थोडासा वर खाली चालू आहे पण ठीक आहे. हे अपडाऊन्स येत राहणार. कंटिन्यू फ्लोमध्ये चालणं खूप कठीण आहे. फक्त आपण आपला ट्रॅक सोडून नाही चालणार. आपल्याला मला वाटतंय की आपली गाडी थोडीशी जरी रोडावरून खाली गेली तर तिला परत वर आणण्याचं काम आपलंच आहे. त्याच्यामुळं त्याला वर आणूया आपण. तर मी व्हिडिओबद्दल बोलतो. आपले व्हिडिओ बरेच दिवस झालं कधी येत आहेत कधी येत नाही. कन्सिस्टन्सी नाही हे दिसतंय पण ठीक आहे, काहीतरी चालू आहे. थोडासा आपण प्रयत्न करतोय. करूया हे पण करूया. फ्लाईज एक साईड बाकी आहे, मग शोल्डर घेऊ आणि करू. ठीक आहे मस्त. 7.5 किलो कमीत कमी वेट घ्यायचं आणि एकदम कंट्रोल. सो 14 चल 15 60 पार्शियल. एंड करायचं, संपवायचं पूर्ण मसल. द्यायचं नाही तोपर्यंत. ऐक मस्त. तिसरा सेट सुपर सेट घ्यायचा. 2 सेट असेच सेम वेटने मस्त करायला लागतं. आता बघा मी तर ते बोलतो इतकं तुमच्याशी कॅमेऱ्यात बघून. माझ्याकडं तर 10-15 लोक बघतात तोंडाकडं बरं का. पण आय डोंट गिव्ह अ इंग्लिश. हां इंग्लिश बोलायला लागला आपण तर आपला काही फरक पडत नाही. आपण काहीतरी चांगलं करतोय. बाकीच्यांसाठी माहीत नाही पण स्वतःसाठी मस्त डेव्हलपमेंटसाठी खूप भारी आहे. इतके दिवसाच्या जर्नीत मला कळलं
त्यामुळं हे तर सुटत नाही, हे तर आवडीचं आहे आपले. पण ठीक आहे हे पण नाहीत लोक, म्हणजे लोकांना इतका वेळच नाही दुसऱ्यांकडे बघायला. लोक स्वतः ते इतके ते त्या स्पॉटलाईट इफेक्टमध्ये आहेत ना. स्पॉटलाईट इफेक्ट म्हणजे द वन अज्युम्स दॅट एव्हरी वन इज वॉचिंग ओनली हिम ऑर हर. दॅट इज स्पॉटलाईट इफेक्ट. त्याच्यामुळे कुणाला इतका वेळ नाही बाकीचे काय करतात बघायला. मग आपल्याला पण आपल्या मजेत मस्त राहायचं, आपलं वाटतं ते करायचं, आनंदी राहायचं. यू यू तो चांगला करूया शोल्डर प्रेस मस्त 140. व्हॉट इज दिस, LBS और वॉट? ठीक आहे, वॉट एव्हर इट इज करूया मस्त. 1 2 3 खम. नाईस रे. मशीन खूप भारी आहे माहिती आहे. जो मसाला पाहिजे तोच टार्गेट होतोय. नाईस. बोल नकोस. 3 4 5 10 11 12. नाईस 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 नाईस. करूया शोल्डरचे 2-3 सेट आणि भेटूया थोडासा आउटरो सोबत. बाय बाय. चलो डन विथ द वर्कआउट. खतरनाक वर्कआउट झालेला आहे. मस्त थोडीशी बकचोदी पण झालेली आहे. पण वर्कआउट झाला खूप दिवसातून. हा व्हिडिओ एक नवीन सुरुवात. परत एकदा असंच आहे, ट्रॅकवरून बाजूला गेलं तरी परत ट्रॅकवर आपल्याला यायचं आहे, येत राहायचं आहे. आणि आपण येणार, 100% येणार. का नाही येणार, आलंच पाहिजे. चला मग मिलते हैं फिर. आज के लिए इतना ही. मिलते हैं फिर जल्द ही, नए दिन, नई उम्मीद, नए वीडियो के साथ. तब तक के लिए रामकृष्ण हरी. स्टे स्ट्रांग.